तज्जयति परं ज्योति समं समस्तेरनन्तपर्यायै दर्पणतल इव सकला प्रतिफलति पदार्थमालिका यत्र मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। सिद्ध भक्तीचा अर्थ आपण बघितला आणि आजपासून शांती भक्तीचा आपण अर्थ बघणार आहोत। पूज्यपाद आचार्य विरचित संस्कृत मधील शांती भक्ती एक अपूर्व अशी ही काव्य रचना आहे। भक्तीच्या दृष्टीने पाहिलं तरीही हे उत्कृष्ट असं भक्ती काव्य आपल्याला म्हणता येईल। इतकं उत्कृष्ट आहे की या संबंधी अशा प्रकारची कथा प्रचलित आहे की पूज्यपाद आचार्य एकदा पायाला लेप लावून गगनामध्ये विहार करत असताना सूर्याच्या प्रखर अशा किरणांच्या माध्यमातून त्यांची दृष्टी गेली। दृष्टी गेल्यानंतर त्यांना तर मुनी अवस्थेत एषणा सांगितलेली आहे, म्हणजे शोधन करून अन्नाचं ग्रहण करावं लागतं आणि जर त्यांना शोधता आलं नाही तर समाधी घ्यावी लागते। प्रसंग असा आला की डोळ्यांनी दिसत नाही, आहार ग्रहण करता येत नाही। त्यांनी ठरवलं की सल्लेखना आपण ग्रहण करायची। पण भक्ती काव्य रचता रचता शांती भक्ती रचल्या गेली आणि अशा प्रकारचा भक्ती काव्याच्या माध्यमातून एक चमत्कार जीवनामध्ये घटित झाला। त्यांनी जे 8वं काव्य आहे शांतीम शांती जिनेंद्र शांत मनसा, या ठिकाणी दृष्टीम प्रसन्नाम करू अशा प्रकारचे शब्द येतात आणि हे म्हणत असताना त्यांना लक्षात आलं की अरे आपल्याला दृष्टी परत आलेली आहे। म्हणजे एवढं हे असं अद्भुत चमत्कारिक असं हे शांती भक्तीचं काव्य, उत्कट भक्तीचं प्रतीक आपल्याला म्हणता येऊ शकेल। पूज्यपाद आचार्य हे 5व्या शतकामध्ये होऊन गेलेले आचार्य आहे आणि यांचं जन्म नाव देवनंदी असं होतं। माधव भट्ट यांच्या वडिलांचं नाव होतं आणि आईचं नाव श्रीदेवी असं होतं आणि त्यांनी त्यांचं नाव ठेवलं देवनंदी। पुढे सर्व शास्त्रामध्ये प्रवीणता त्यांनी उपलब्ध केली आणि म्हणून त्यांना जिनेंद्र बुद्धी असं म्हणण्यात आलं। पुढे चालून तर असं झालं, देवांना देखील ज्यांचे चरण कमल पूज्य आहे, स्वर्गामधले देव देखील ज्यांना वंदन करतात म्हणून यांचं नाव पूज्यपाद अशा प्रकारचं पडल्या गेलं। अशा तऱ्हेने 3 नावांनी हे संबोधित केलेलं असं हे महान आचार्य की ज्यांनी अनेक काव्य रचली, दशभक्तींची रचना केली, सर्वार्थ सिद्धी हा ग्रंथ त्यांनी, तत्वार्थ सूत्रावर टीका ग्रंथ लिहिला, समाधी शतक, इष्टोपदेश अशासारखे ग्रंथ त्यांनी रचले आणि मन वचन आणि काया या तिन्हींची शुद्धी व्हावी या दृष्टीतून त्यांनी मनशुद्धीसाठी समाधी शतक सारखा अध्यात्म ग्रंथ रचला। वाणीच्या शुद्धीसाठी त्यांनी जिनेंद्र व्याकरण हा ग्रंथ रचला आणि शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदावर देखील ग्रंथ त्यांनी रचलेला आहे। आणि ज्या ठिकाणी ते तपश्चर्या करत होते ती भूमी म्हणजे कणकगिरी, त्यांची तपोभूमी किंवा समाधीस्थली। आणि आजही तर आपण त्या कणकगिरी क्षेत्रावर जर गेलो आणि तिथलं वातावरण जर आम्ही बघितलं आणि परिसर बघितला तर एक जाणवतं
की म्हैसूर राज्यामध्ये हे कणकगिरी क्षेत्र अत्यंत विपुल अशी वनसंपदा या क्षेत्राला लाभलेली आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, औषधीयुक्त वनस्पतींचं त्यांनी अन्वेषण केलं आणि या औषधी वनस्पतींचे गुणधर्म सांगून कशा प्रकारचा प्रयोग करायचा, ही विपुल वनसंपदा आजही आम्हाला तिथे पाहायला मिळते. तर अशा तऱ्हेने हे पूज्यपाद आचार्य 5व्या शतकामध्ये होऊन गेले आणि यांना वैराग्य झालं. एकदा हे बागेत फिरत असताना त्यांच्या दृष्टीपथामध्ये हे आलं की एक साप बेडकाला पकडून मारत आहे. बेडूक तडफडत आहे आणि हे करुण दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या अंतरंगामध्ये वैराग्य प्रस्फुटित झालं आणि त्यांनी मुनी दीक्षा धारण केलेली आहे. असे हे पूज्यपाद आचार्य यांचा काळ साधारणतः 5वं शतक असा म्हटल्या जातो. आणि या आचार्यांनी भक्ती काव्यामध्ये अनेक भक्त्या, दशभक्त्या रचल्या, परंतु ही आज आपण शांती भक्ती बघणार आहोत. जी शांती भक्ती आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो, विशेषतः श्रावण मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये जे शांती पाठाचे प्रचलन आहे, याच्यामध्ये ही भक्ती रचल्या जाते, म्हटल्या जाते. याचा अर्थ आम्हाला एकदम कळत नाही आणि त्यासाठी आपल्याला अर्थ कळावा या हेतूने आज आपण इथे शांती भक्तीचा अर्थ बघणार आहोत. पहिला श्लोक आचार्यांचा आपल्याला अशा तऱ्हेचा त्या ठिकाणी दिसणार आहे. श्लोक पहा पहिल्यांदा. PDF मध्ये आपल्याला ही फाईल उपलब्ध आहे आणि अर्थ पण उपलब्ध आहे, तिथेही आपण बघू शकता. श्लोक आहे, न स्नेहा शरणं प्रयान्ति भगवन् पादद्वयं ते प्रजा हेतुस्तत्र विचित्र दुःख निचय संसार घोरार्णवः अत्यंत स्फुरदुग्र रश्मि किरण निकर व्याकीर्ण भूमंडल ग्रेष्मेकार इतुंदुपाद सलिल छायानुरागम रवी. या श्लोकामध्ये पूज्यपाद आचार्य हे म्हणतात आहे, हे भगवन, सर्व लोक तुझ्या चरणांची आराधना करतात, तुझ्या चरणाशी समर्पित होतात. याचं कारण कोणतं आहे? तुझ्यावर अत्यंत प्रेम करतात, त्यांच्या अंतरंगामध्ये तुझ्याविषयी खूप वात्सल्य आहे, म्हणून ते शरण आलेले नाहीये. शरण येण्याचा हेतू ते सांगतात आहे की जसं एखादी व्यक्ती ग्रीष्म काळामध्ये अत्यंत उन्हाने तडपत असेल, तर अशीच व्यक्ती शीतल अशा वस्तूंचा अवलंब करते. म्हणजे जेव्हा दुःख आहे असं जाणवतं, तेव्हा दुःख निवृत्तीचा उपाय जशी ती करते, त्याप्रमाणे हे भगवन, तुझ्या चरणाशी हे जे सर्व लोक आलेले आहे, हे याच कारणासाठी आले आहे. श्लोकाचा शब्दशः अर्थ बघा. न याचा अर्थ आहे नाही. स्नेहात म्हणजे स्नेहानी, राग भावनेनी तुझ्याविषयी प्रेम वाटतं म्हणून. शरणम प्रयांती, शरण आलेला आहे, समर्पित झालेला आहे, तुझ्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेवलेलं आहे. प्रयांती म्हणजे गच्छन्ती म्हणजे आलेले आहे. भगवन याचा अर्थ हे भगवान. पादद्वयम, द्वय चरणयुगलांशी ते प्रजा, ही संपूर्ण प्रजा. न स्नेहा शरणं प्रयांती भगवन, हे भगवन, स्नेह आहे म्हणून ही प्रजा तुझ्या चरणांशी शरण आलेली नाही. तुला त्या ठिकाणी अत्यंत अंतरंगामध्ये तुमच्याविषयी वात्सल्य आहे, म्हणून तुमच्या चरणांशी समर्पित झालेली नाही. पहिल्यांदा हे सांगितलं. दुसऱ्या याच्यात सांगतात, हेतू म्हणजे कारण, तत्र म्हणजे तिथे, विचित्र दुसरंच कारण आहे. आणि कोणतं आहे? तर दुःख निचय,
दुःखाचा निश्चय समूह आहे, दुःखाने व्याप्त आहे. काय? तर संसार घोरार्णवहा, हा संसार रूपी घोर अर्णव. अर्णव याचा अर्थ आहे सागर, समुद्र. हा संसार रूपी सागर हा जो आहे, हा नानाविध, विचित्र याचा अर्थ असतो नानाविध, अनेक प्रकारच्या दुःखांचा समूह आहे. या संसारामध्ये जर आम्ही अन्वेषण केलं आणि कोण सुखी आहे असं जर आम्ही शोधून काढलं, तर आम्हाला एकही व्यक्ती जगामध्ये सुखी दिसत नाही. प्रत्येक जण आपलं दुःखाचं रडगाणं हे नित्य सांगतच असतो, किंवा दुःखाचं रडगाणं गाण्यामध्येच याला खूप आनंद वाटत असतो. कुणालाही आपण विचारलं, तू सुखी आहे का? तर प्रत्येक जण हे सांगणार आहे की नाही, मला अशा प्रकारचं दुःख आहे. कुणी सांगेल मला शारीरिक दुःख आहे, कुणाच्या जीवनात मानसिक दुःख आहे, कुणाच्या जीवनात आगंतुक दुःख आहे, कुणाला अकस्मात दुःख येईल माझ्यावर अशा कल्पनेनी सुद्धा तो जगामध्ये दुःखी आहे. जेव्हा आचार्यांनी सांगितलं व्यक्तीला की तू सुखी माणसाचा सदरा शोधून आण, तर सुखी माणसाचा सदरा शोधण्यासाठी त्याला अनेक प्रयास घ्यावे लागले. प्रत्येक जणांनी हे सांगितलं की नाही, माझ्या जीवनात दुःखच आहे. वरपांगी आम्हाला असं वाटतं की आम्ही सुखाचा आभास त्या ठिकाणी निर्माण करतो, मी सुखी आहे असं भासवतो, पण अंतःकरणामध्ये आम्ही स्वतःच प्रामाणिकपणे प्रांजळपणे जर अन्वेषण केलं, तर आम्हाला हे दिसतं की कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आमच्या जीवनात दुःख आहे. किंवा निर्भय सुख ज्याला आम्ही म्हणतो, असं सुख कुणाच्याही जीवनात नाही. त्या सुखाला दुःखाची निरंतर छटा असणार आहे. आणि म्हणून जगामधली कोणतीही व्यक्ती सुखी नाही. हा संसार जोपर्यंत आहे, आणि संसार म्हणजे काय? संसार म्हणजे ज्या ठिकाणी द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव याचं संसरण सतत सुरू आहे, तो आहे संसार. जिथे जन्म मरणाचं सतत दुःख आहे. एक जन्म भोगतो न भोगतो तोच मृत्यूचं समोर विकराल रूप दिसतं. मृत्यूच्या स्वाधीन झाला की परत जन्माचं दुःख. अशा या जन्म मरणाच्या चक्रामध्ये हा निरंतर दुःखी आहे. किंवा रागद्वेषादी परिणाम जीवाजवळ सतत आहे, म्हणून याच्या जीवनात दुःख आहे. शांती, सुख, अतींद्रियपणा हा याच्या जीवनात याला कधीही उपलब्ध होत नाही, समीचीन ज्ञान होईपर्यंत. म्हणून अशा प्रकारे हा संसार जो आहे, हा घोर असं दुःखाचं अर्णव आहे, समुद्र आहे. आणि अत्यंत, अत्यंत म्हणजे अतिशय, स्फुरम, स्फुरम म्हणजे दैदिप्यमान, उग्र रश्मी, उग्र रश्मी याचा अर्थ अत्यंत प्रखर अशा तेजाची किरण, यानी व्याकीर्ण भूमंडलो, हा संपूर्ण भूमंडल व्याप्त झालेला आहे. ग्रीष्मकाळ आहे, प्रखर अशा सूर्याचे चटके सगळ्यांना लागत आहे, आणि हा संपूर्ण सूर्य या पृथ्वीला त्यांनी पादाक्रांत केलेला आहे. कुठेही सुखाची सावली जीवनामध्ये दिसत नाही, अशा प्रकारच्या तप्त उन्हामध्ये हा प्रदीप्त झालेला आहे, तपलेला आहे. आणि ग्रीष्म हे कारयती इंदुपाद, इंदुपाद, पाद याचा अर्थ किरण. ग्रीष्मामधले म्हणजे प्रखर अशा ग्रीष्मामधल्या सूर्याच्या किरणांनी हे संपूर्ण भूमंडल व्याप्त झालेलं आहे. अशा याच्यामध्ये हा जीव कशाची अभिलाषा करतो? एखादी व्यक्ती आहे, उन्हातून ती चालत घरी येते, घरी आल्यानंतर तिला सुखद अशी शीतल छाया हवी असते. तिला असं वाटतं की आता मी उन्हातून आले, आता 5 मिनिटं मला AC किंवा कूलर मध्ये बसू दे, किंवा कुणीतरी माझ्या हातामध्ये थंडगार अशा लिंबाचं सरबत त्या ठिकाणी मला प्रदान करावं, किंवा कुणीतरी वाऱ्याची थंडगार झुळूक मला त्या ठिकाणी मिळावी. शीतल अशी किरण माझ्या शरीरावर
यावीत अशा प्रकारची तिची जशी स्वाभाविक नैसर्गिक इच्छा असते. कारण सूर्याच्या किरणांनी ती तप्त झालेली आहे, घामाजोकळ झालेली आहे आणि अशा वेळेला तिला जसा हा स्वाभाविक भाव आहे, त्याप्रमाणे आचार्य या ठिकाणी हे म्हणत आहे की हे जे सगळे संसारामध्ये दुःखी कष्टी झालेले जे जीव आहे, हे असे संतप्त झालेली आहे की त्यांना देखील अशा प्रकारे कुठे न कुठे तरी जीवनामध्ये शरणरूप शीतल प्रदान करणार, त्यांचं मन शरीर वाचा शीतल करणार असं जगामध्ये काहीतरी हवं आहे. आणि म्हणून हे भगवन तुझ्या इंदुपाद सलिल म्हणजे पाणी आणि छाया, छाया म्हणजे वृक्षाची छाया, अशा प्रकारचा अनुरागम रविही, ग्रीष्मे हे रविही शब्द लावायचा की ग्रीष्म काळातल्या सूर्यानी संतप्त झालेली व्यक्ती ज्याप्रमाणे चंद्राच्या शीतल किरणांची किंवा पाण्याची किंवा छायादार डेरेदार वृक्षाची अभिलाषा करते, अनुराग करते, ती वृक्षाबद्दल प्रेम आहे म्हणून नाही, तर स्वतः ती संतप्त झालेली आहे म्हणून अशा प्रकारची अभिलाषा तिच्या जीवनात निर्माण झालेली आहे. तिला पाण्याबद्दल अतोनात प्रीती आहे असंही नाही, किंवा शीतल किरणांबद्दल वात्सल्य भाव आहे असं नाही, परंतु ती संतप्त झालेली आहे. त्या परिस्थितीमध्ये ह्या गोष्टींचा समागम तिला सुखद वाटत असतो आणि म्हणून ती त्याची अभिलाषा करते. त्याप्रमाणे हे उदाहरण आम्हाला तीर्थंकरांवर किंवा भगवंतांवर लावायचंय की हे भगवन, तुझ्या चरणांशी संपूर्णतः जग आलेलं आहे, किंवा ते प्रेम आहे तुझ्याविषयी, वात्सल्य आहे म्हणून नाही आलं, तर ते मुळात अनेक प्रकारच्या दुःखांनी संतप्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी सुखाची शीतल छाया हवी आहे, चंद्राच्या किरणांसारखी शीतलता प्रदान करणारं काहीतरी हवं आहे आणि म्हणून तुझ्या चरणाशी ते येऊन पोचलेले आहेत. अशा प्रकारचा हा श्लोक म्हणजे भगवंतांची पहिली स्तुती या काव्यामध्ये पूज्यपाद आचार्यांनी त्या ठिकाणी ठेवली. मतितार्थ हा घ्यायचा की हे भगवन, तुझ्या जवळ दुःख निवृत्तीचा उपाय आहे. जगामध्ये दुःख आहे हे अंतिम सत्य आहे. जे त्रिभुवन में जीव अनंत, सुख चाहे दुखते भयवंत. दुःख जीवनात आहे आणि प्रत्येक प्राणी हा दुःखाने भयाक्रांत आहे. हे भय निवारण व्हावं याचा उपाय जर कुणाजवळ असेल तर हे भगवन तुझ्या जवळच त्याचा उपाय आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. कारण तू दुःख निवृत्ती स्वतः प्राप्त करून घेतली आणि असीम सुखाचा तू धनी बनला. असीम अतिंद्रिय सुखाचे तुम्ही धनी आहात, ही गोष्ट जगाला माहिती आहे आणि म्हणून दुःख निवृत्तीचा उपाय शोधण्यासाठी, दुःखापासून निवृत्त होण्यासाठी हे भगवन ते तुमच्या चरणाशी आलेले आहेत. हा या श्लोकाचा मतितार्थ आहे. म्हणून संपूर्ण श्लोकाचा परत एकदा साधा अर्थ आपण बघू की हे भगवन, संसारी जीव आपल्या चरणकमलांशी प्रेमाने शरण आलेले नाहीत. हे वाक्य वाचल्यानंतर आम्हाला असं वाटतं पहिल्यांदा की हे भगवंतांची स्तुती करत आहे की काय, की दुसरंच काहीतरी करत आहे. तुझ्याबद्दल प्रेम आहे म्हणून तुला शरण आलं नाही, हे वाक्य वाचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की भगवंतांची ही काही स्तुती नाही, पण ही स्तुती आहे. श्लेष अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे आणि आचार्यांनी हे सांगितलेलं आहे की तुझ्या चरण कमलाशी ते प्रेमाने, तुझ्याविषयी प्रेम आहे म्हणून शरण आलेले नाही, पण अनेक प्रकारच्या दुःखांनी व्याप्त असा हा संसार रूपी घोर महासमुद्र आहे.
व त्यात अत्यंत दैदिप्यमान तेज किरणांच्या समूहाने समस्त भूमंडल व्याप्त झालेले आहे. अशा ग्रीष्म ऋतूतील सूर्य सर्वांना त्रस्त करतो आहे. तेव्हा प्राणी सहजच चरणाची किरण, इंदुपाद चरणाची किरण, जल आणि छाया यावर प्रेम करतो. म्हणजे स्वतः जेव्हा होरपळून निघेल, त्याला दुःखाचे चटके बसतील, त्यावेळेला हा जीव दुःख निवृत्तीचा उपाय तुला विचारायला येणार आहे, कारण तू दुःख निवृत्ती जीवनात साधलेली आहे. अशा अर्थाचा हा श्लोक या ठिकाणी आपण बघितला. आता दुसऱ्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की हे भगवन, तुला जेव्हा आम्ही नमस्कार करतो, तू तर वितरागी सर्वज्ञ हितोपदेशी आहे. तुझ्या जीवनात कोणी नमस्कार केला तरी तुला त्याच्याविषयी अनुराग नाही. कुणी तुझी निंदा केली तरी तुला त्याचं दुःख जाणवत नाही. हे सत्य आहे, कारण तुम्ही वितरागी आहात. वितरागी असल्यामुळे तुम्ही कुणावर प्रसन्न आहात किंवा कुणावर तुम्ही अप्रसन्न आहात. कुणाला वरदान देता, कुणाला श्राप देता, असा भाव तर तुमच्या जीवनात नाहीच. तुम्ही वितरागी आहात. पण तरीही तुमच्या चरणांशी शरण आलेली व्यक्ती ही सहज सुखाला प्राप्त होते. का प्राप्त होते? तर या नमस्कारामध्ये, तुम्हाला नमस्कार करण्यामध्ये अशी काही आमच्याजवळ शक्ती निर्माण होते की या शक्तीच्या माध्यमातून आम्हाला जीवनामध्ये सर्व तऱ्हेच्या ऐहिक आकांक्षा देखील तृप्त होतात. तुम्हाला नमस्कार केल्याने पारलौकिक, अलौकिक अशा अतींद्रिय सुखाची प्राप्ती होतेच होते, प्रश्नच नाही. परंतु लौकिक सुखाची देखील प्राप्ती तुमच्या नमस्काराने जीवाला होते. हे सत्य आहे. उदाहरण पाहायचं असेल तर शेतामध्ये शेतकरी गहू पेरतो. गहू पेरतो तर गव्हाची त्याला प्राप्ती होतेच होते, प्रश्नच नाही. गहू पेरल्यानंतर गहू उगवणारच आहे आणि गव्हाची प्राप्ती होणारच आहे. पण गव्हाची प्राप्ती होत असताना सोबतच कडब्याची देखील त्याला प्राप्ती होते. हे जे ऐहिक सुख आहे, हे ऐहिक सुख असं तृण समान आहे. तृण जसं पेरावं लागत नाही, ते आपोआप जमिनीमध्ये वाढतं. उलट त्या तृणाला काढून टाकावं लागतं, तेव्हा धान्य जोमाने वाढतं. त्याप्रमाणे तृणाप्रमाणे हे इंद्रियजन्य किंवा लौकिक सुख आहे. हे सुख तर भगवंताच्या प्राप्ती, भगवंतांची आराधना केल्यामुळे अनुषंगाने सहजच मिळणार आहे. त्याच्यासाठी प्रयास करायची गरज नाही. अशा तऱ्हेचा हा श्लोक या ठिकाणी आचार्य प्रस्तुत करत आहे. दुसऱ्या नंबरचा श्लोक बघा. क्रुद्धासी विषदष्ट दुर्जय विष ज्वालावली विक्रमो विद्याभेषज मंत्र तो यहवनेर याति प्रशांतिम यथा तद्वत्ते चरणारुणाम्बुजयुग स्तोत्रोन्मुखानां नृणां विघ्नाकाय विनायकाश्च सहसा शाम्यन्तहो विस्मयः. परत एकदा बघा. क्रुद्धासी विषदष्ट दुर्जय विष ज्वालावली विक्रमो विद्याभेषज मंत्र तो यहवनेर याति प्रशांतिम यथा तद्वत्ते चरणारुणाम्बुजयुग स्तोत्रोन्मुखानां नृणां विघ्नाकाय विनायकाश्च सहसा शाम्यन्तहो विस्मयः. क्रुद्ध आसी, पहिला शब्द आहे संधी विग्रह झालेला. क्रुद्ध आणि आसी. आसी याचा अर्थ आहे साप.
आता क्रुद्ध असलेला साप, क्रुद्धासी, तो काय करणार आहे? समोर जर एखादी व्यक्ती आली तर तिला तो डसणार आहे, कारण मुळात तो क्रोधित आहे. कुणीतरी त्याचा उपद्रव काढलेला आहे आणि त्यामुळे तो क्रुद्ध झालेला आहे. असा हा क्रुद्ध आसी, विषदष्ट. तो जसा विष समोरच्या व्यक्तीला चावतो, डसला, आणि त्यामुळे दुर्जय विष, दुर्जय म्हणजे असह्य असं विष, आणि त्याच्या ज्वालावली, ते विष समस्त शरीरामध्ये आता विक्रमो प्रसारित झालेला आहे. एखादा साप अत्यंत जहरीला असतो, तो चावल्यानंतर ताबडतोब त्याचं विष शरीरामध्ये भिनतं, आणि विष भिनल्यानंतर त्या व्यक्तीला असह्य वेदना होत असतात. तर अशा तऱ्हेने कल्पना करायची आहे की क्रुद्ध असा साप व्यक्तीला डसलेला आहे आणि त्याचं जे असह्य असं विष संपूर्ण शरीरामध्ये फैललेलं आहे. आता अशा वेळी त्या व्यक्तीजवळ विष उतरविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध असतील? विष, सापाचं विष जर चावलं असेल तर या सापाचं विष उतरविण्यासाठी देखील अनेक तऱ्हेच्या विद्या, मंत्र, मंत्रित पाणी असं असू शकतं. तर हे सांगण्यासाठी सांगितलं की विद्येनी उतरू शकतं, भेषज औषधानी उतरू शकतं, मंत्रानी उतरू शकतं, तोय म्हणजे पाणी, पाणी म्हणजे मंत्रित पाणी. नंतर हवनैही, हवन केल्यानी, याती प्रशांतीम, ज्याची शांतता होऊ शकते. विष चावलेला आहे, सापाचं विष भिनलेलं आहे शरीरामध्ये, असह्य असा दाह शरीरामध्ये उत्पन्न झालेला आहे, आणि अशा याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर गरुड मुद्रा माहिती असेल, गरुड मुद्रा केल्यानंतर सापाचं विष उतरू शकतं. ही विद्या ज्याला अवगत आहे, गरुड मुद्रा करण्याची विद्या. तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आमच्या पंचक्रोशीमध्ये कारंजा नगरी ही अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी सिद्धांतांच्या प्रतिमा आहे. या सिद्धांतांच्या प्रतिमांमध्ये एक गरुड मण्याची प्रतिमा आहे. ही गरुड मण्याच्या प्रतिमेचं जर पाणी सापाला विष चावलेल्या व्यक्तीला जर दिल्या गेलं तर सापाचं विष देखील उतरतं. अशी त्या गरुड मण्यामध्ये शक्ती असते. अनेक तऱ्हेचे सिद्धांताच्या मूर्त्या त्या ठिकाणी आहे. सुवर्णाची आहे, पवळ्याची आहे, नंतर लसण्या मण्याची मूर्ती आहे की ज्याच्यावर दूध टाकल्यानंतर दही बनतं. लसण्या मणी म्हणतात त्याला, किंवा वैडूर्य मणी म्हणतात. तर अशा या त्या सिद्धांतामध्ये मूर्त्या आहे, आणि जुन्या काळी लोकांना याचं पूर्ण ज्ञान होतं, आणि या मूर्त्या त्यांनी अशा तऱ्हेच्या त्या मण्यांच्या बनवून मंदिरामध्ये सिद्धांत रूपाने प्रचलित केलेले आहे. तर असं हे गरुड मणी, या गरुड मण्याचं जर पाणी त्या व्यक्तीला देण्यात आलं तर सापाचं विष देखील ताबडतोब उतरतं. म्हणून ही झाली विद्या. भेषज, जर एखाद्याला औषध माहित असेल, आज दवाखान्यामध्ये नेला जातं, दवाखान्यामध्ये इंजेक्शन दिले जातात. इंजेक्शन म्हणजे सापाचेच ते काहीतरी प्रकार असतात, म्हणजे त्या विषालाच त्यांनी हे केलेलं असतं. जसं विष विषाला मारतं किंवा काटा काट्याला काढतो, त्या अनुषंगाने त्यांनी औषधा निर्माण करून औषधीच्या माध्यमातून देखील सापाचं विष दूर केल्या जाऊ शकतं. तिसरं सांगितलं मंत्र. एखादा जर मांत्रिक असेल आणि सापाचं विष कसं दूर करायचं याचा जर त्याला मंत्र माहिती असेल तर मंत्राच्या माध्यमातून देखील सापाचं विष उतरू शकतं. त्या मांत्रिकांनी त्या विषारी म्हणजे साप चावलेल्या व्यक्तीजवळ देखील कधी कधी यायची गरज नसते. तो घरूनच तरी मंत्र म्हणतो आणि तरी देखील या व्यक्तीचं इकडे विष उतरतं. अशा तऱ्हेचा मंत्राचा महिमा हा देखील असू शकतो.
नंतर तोय, तोय म्हणजे विशिष्ट मंत्रांनी सिद्ध केलेलं पाणी. जसं एखाद्याची अकाट्य श्रद्धा जर नमोकार मंत्रावर असेल आणि नमोकार मंत्राच्या गंधोदकानी सुद्धा अनेक तऱ्हेचे पाप दुरुस्त होतात, अशी जर एखाद्या व्यक्तीची अकाट्य श्रद्धा असेल तर त्या गंधोदकानी विशिष्ट अशा तोय, तोय म्हणजे जल, आणि मंत्रित असं जल त्याने देखील विष उतरू शकतं. शांतीसागर महाराज किंवा महावीर कीर्ती महाराज यांचे जर आम्ही चरित्र वाचले तर आम्हाला असं दिसतं महावीर कीर्ती महाराजांच्या चरित्रामध्ये पर्टिक्युलरली की अनेक वेळेला त्यांनी केवळ नमोकार मंत्रांचं स्मरण करून समोरच्या व्यक्तीचं सापाचं विष उतरविलेलं आहे. अगदी काहीही कोणताही प्रयोग न करता नमोकार मंत्र ते मनात म्हणायचे आणि समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरून पिंची थोडीशी लावायचे की त्या व्यक्तीचं विष उतरत होतं. आणि हे चमत्कार आत्ताचे 100 वर्षापूर्वीचे आणि लोकांनी देखील ते अनुभवलेले आहे. 100 वर्षापूर्वी पण नाही, साधारणतः ही 1940 ते 50च्या दरम्यान मध्ये हा अनुभव अनेक लोकांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर असं हे तोय. नंतर हवन, जर एखादं हवन असेल तर हवनाचे मंत्र म्हणून देखील हे सापाचं विष उतरविल्या जाऊ शकतं आणि त्याला शांतता प्रदान होऊ शकते. त्याप्रमाणे तद्वत ते चरणारुण अंबुज युग, ते चरण अंबुज अरुण आहे, अरुण आहे म्हणजे रक्तवर्णी आहे. नंतर अंबुज म्हणजे कमल आणि युग म्हणजे 2, असे तुझ्या द्वय चरणांची, जे आरक्त चरण आहे अशा चरणांची शरण घेतल्यामुळे स्तोत्रोन्मुखानाम नृणाम, स्तोत्र रचण्यात जे म्हणण्यामध्ये जे प्रवीण आहे अशा लोकांनी विघ्नाहा, विघ्न काय विनायकः, काय विनायक, काय विनायकाचा अर्थ आहे रोग. काय म्हणजे शरीर आणि विनायक हाचा अर्थ आहे रोग. शरीरातील रोग सहसा म्हणजे ताबडतोब, शाम्यंती, शाम्यंती म्हणजे नष्ट होतात, क्षमन होतात. अहो विस्मया, अहो हे तर महान असं आश्चर्य आम्हाला जीवनात दिसतं की कोणतीही व्यक्ती जर तुझ्या चरणांशी आली आणि अत्यंत भक्तिपूर्वक आदरपूर्वक अशा तऱ्हेने तुझ्या स्तोत्रांची जर म्हटलं, पठन पाठन केलं, स्तोत्र म्हणा, नामस्मरण म्हणा, या ठिकाणी स्तोत्र जरी सांगितलं तरी त्या अनुषंगाने आम्ही काहीही म्हणू शकतो की तुझं भक्तिपूर्वक नामस्मरण केलं, अंतरंगात चिंतन केलं, एखाद्या वेळेला ते शब्दही आठवणार नाही परंतु गुणांचा आमच्या अंतःकरणामध्ये भावभासनापूर्वक जर आम्ही ते अनुभवलं तरी देखील असा व्याधी, शरीराची व्याधी दूर होते. हा आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये प्रभाव तुझा दिसतो आणि यामध्ये महान असं आश्चर्य सगळ्यांना वाटतं. पण हे खरंच महान आश्चर्य आहे का, हाही प्रश्न आहे. म्हणजे वास्तविकतः याला आम्ही आश्चर्यही म्हणू शकत नाही, कारण आश्चर्य याच्यामध्ये काही नाहीच. कारण तुझ्या चरणांशी जे समर्पित होतात त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या जर अलौकिक गोष्टी घडतात तर लौकिक गोष्ट त्या ठिकाणी घडेल हे तर काय साधारण आहे जीवनामध्ये. अशा तऱ्हेचं हे काव्य या ठिकाणी 2ऱ्या नंबरचं सांगितलेलं आहे. याचा अर्थ आपण बघूया. क्रुद्ध असलेला साप डसल्यामुळे असह्य विष समस्त शरीरात ज्यावेळेला फैलतं तेव्हा एक तर गरुड मुद्रेचं ध्यान करणं, गरुड मण्याचं पाणी घेणं किंवा तो पाठ म्हणणं, एखाद्या वेळेला विष उतरविण्याचा पाठ देखील असतो, ती विद्या देखील असते, तो पाठ म्हणणं. नंतर विषापहारासारख्या औषधींनी, मंत्रांनी, मंत्रयुक्त पाण्याने किंवा होम करून
जसे ते विष नाहीसे केले जाते. ह्या ओळी तर समजल्या असेल आपल्याला. आता ही जी काही दृष्टांत आहे, हा आम्हाला जिनेंद्र भगवंतावर घटित करायचा आहे. तर त्याप्रमाणे हे जिनेश आपल्या रक्त अशा कमलाप्रमाणे असलेल्या सुंदर चरणांचे स्तोत्र करण्यात जे तत्पर असतात, अशा मनुष्यांची समस्त संकटे आणि शरीरासंबंधी रोग ताबडतोब नाहीसे होतात. हे जगामधलं खरोखर एक अद्भुत असं आश्चर्य आहे. कारण लक्षात घ्या, पूज्यपाद स्वामींची दृष्टी गेलेली आहे आणि तरी देखील त्यांना शरीराविषयी काहीही अभिलाषा त्यांच्या जीवनात नाही. मला दृष्टी परत यावी हा देखील भाव त्यांच्या जीवनात नाही. परंतु भक्ती काव्य करत असताना त्यांची सहज अशी उद्गार निघाले की हे भगवन, तुझ्या जर मी स्तोत्रांची रचना केली तर हे सगळं काही जीवनात सहज रीतीने दूर घडणार आहे, असं आश्चर्य सहज या ठिकाणी घटित होऊ शकणार आहे. अशा तऱ्हेने हे 2 श्लोक आपण बघितलेले आहे शांती भक्ती मधले. आणि याचं पुढचं आपण काव्य उद्याला बघूया. कारण भक्ती काव्य बघणं हे अत्यंत आपल्यासाठी आनंददायी असतं. स्वतः आनंद सरोवरात निमग्न होऊन या भक्ती काव्याचा आपण आस्वाद घेऊया. अंतरंगामध्ये शांतीनाथ जरी स्वामी आम्ही प्रतिष्ठित केले तरी शांतीनाथ स्वामीच एकटे आमच्या जीवनातील दुःख नाहीसे करू शकतात किंवा शांती प्रदान करू शकतात असं नाही. शांतीनाथ स्वामींच्या माध्यमातून आम्हाला अनंत अनंत तीर्थंकरांची आमच्या अंतःकरणामध्ये स्थापना करायची आहे. कारण प्रत्येक तीर्थंकरांचे गुणधर्म हे समान आहे. आणि अशा तऱ्हेने या शांती भक्तीचा पाठ आपण बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयरियाणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम.